नमस्कार मंडळी, तर मी साहिल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून खूप स्वागत आहे। तर मंडळी, आजचा व्हिडिओ जो आहे ना तो आपण प्रो गोविंदाचा दुसरा पार्ट या ठिकाणी बनवतोय। म्हणजे पहिल्या पार्टमध्ये आपण सगळे जे फर्स्ट राऊंडचे हे झाले ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते सगळे ती व्हिडिओ जी आहे ती यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे। आणि आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये सेकंड राऊंड म्हणजे फायनलचे जे राऊंड आहेत, 4 टीम्स ज्या क्वालिफाय झाल्या होत्या त्यांचे जे राऊंड आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि व्हिडिओ नक्की बघा आणि खूप मजा आली प्रो गोविंदाचा तो थरार बघायला आणि त्यात थोडंसं समालोचन देखील, सूत्रसंचलन देखील करण्याची संधी मिळाली, ते देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका। परंतु जो पहिलाच अनुभव होता प्रो गोविंदाचा माझं समालोचन करण्याचा, खूप छान वाटलं। आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परंतु जो क्रीडा रसिक आतापर्यंत जो रसिक प्रेक्षक या ठिकाणी आतापर्यंत उपस्थित आहे, खरंच त्यांचे देखील मंडळाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो। कारण इतका वेळ झाला अजून देखील कुणी आपल्या जागेवर हल्लं नाहीये। जर पुरुष वर्ग बघितला त्याचप्रमाणे महिला वर्ग देखील या ठिकाणी तितक्याच आतुरतेने इथे मात्र उपस्थित आहेत। तरी सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने खूप आभार, धन्यवाद व्यक्त करतोय। त्यामध्ये सगळी 4 संघ क्वालिफाय झालेत, 4 गोविंदा पदक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 4 गोविंदा पदकामध्ये पुन्हा एकदा एक तुळशीची लढत पाहायला मिळेल। परंतु कुठला गोविंदा पदक या ठिकाणी मान सन्मान पटकावेल पुन्हा एकदा या प्रो गोविंदाचा। मान पुन्हा एकदा पटकावला जाईल का? येणारी काही सेकंद तुम्हाला सांगून जातील कशा प्रकारचा प्रयत्न आहे। परंतु काय म्हणाल या गोविंदा पदकाबद्दल चॅम्पियन राहिले तर युवराज बाळगुण या ठिकाणी यशस्वीरित्या या मैदानावर मागे बनवले असताना हेच नागेश्वर गोविंदा पदक ठरण्याचा अतिशय वेगवान आणि आवडीने सुरुवात करताना आम्ही बदलून बसत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे जे गोविंदा पदक आहे थोडासा वेळ मात्र ब्रेक घेतलाय त्यांनी, कारण त्याला अतिशय वेगाने मात्र सुरुवात केली।
श्री महापुरुष पगडवटा रत्नागिरी गोविंद बाप्पाचा एक कार्यक्रम आला आहे. श्री मर्याई प्रतिष्ठान दापोली आयोजित जिल्हास्तरीय दापोली प्रो गोविंदा 2024 या स्पर्धेत धन्यवाद. यानंतर ज्यांनी फुटबॉल पारितोषिक प्रदान करायचंय 2024 पुरस्कृत भारतीय जनता पार्टी दापोली आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता जॉईंट किलर की कोणाच्याही ध्यानीमानी नसताना ज्याने अतिशय अशा सादरीकरणाच्या माध्यमातून अंतिम विजेतेपद पटकावलेलं आहे आणि गोविंदा पदक हरणे फणसवाडी मी विनंती करतो श्री नागेश्वर गोविंदा पदक फणसवाडी हरणे खऱ्या अर्थाने